सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे। तुम्हाला माहित आहे माननीय बच्चू कडू यांनी मागच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये एक उपोषण केलं होतं 7 दिवसांचं। ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा वृद्धापकाळ योजना असेल, अपंगांसाठी म्हणजे दिव्यांगांसाठी कोणत्या योजना असतील, शेतकऱ्यांचे कर्ज असेल, अशा बऱ्याच गोष्टींसाठी माननीय बच्चू कडू यांनी उपोषण केलं होतं। आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या अनुदान वाढीसाठी सुद्धा उपोषण होतं आणि तेव्हापासून हा मुद्दा सर्वच बाजूने उचलून धरलेला आहे। परंतु सर्वच जे लाभार्थी आहेत त्यांना आस होती की पावसाळी अधिवेशनाची, आता आजचा 3रा दिवस आहे, पावसाळी अधिवेशन चालू आहे, परंतु आणखी यामध्ये मुद्दा हा घेण्यात आलेला नाही। संजय गांधी निराधार योजना या योजनेचा काल काय निर्णय झाला 3 जुलै 2025 ला, तर काल जेव्हा माननीय बच्चू कडू हे जेव्हा विधान भवनातून बाहेर आले तेव्हा लाईव्ह त्यांनी सांगितलं की जे 6000 रुपयाचं अनुदान वाढवायचं ते बरेच भाजपचे नेते वाढवतो असे म्हटले आहेत, माननीय बावनकुळे साहेब सुद्धा वाढवतो असे म्हटले आहेत, परंतु ते फक्त तोंडाने बोलले आहेत की आम्ही हे अनुदान वाढवू, म्हणजे 6000 पर्यंत असं बोलले नाहीत, परंतु आम्ही वाढवू असं फक्त त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे फिक्स आकडा त्यांनी सुद्धा सांगितलेला नाही, परंतु माननीय बच्चू कडू यांचं एकच म्हणणं आहे की हे आम्हाला तोंडाने सांगू नका, तर आम्हाला लेखी द्या की तुम्ही अनुदान वाढवणार आहात आणि ते किती वाढवणार आहात ते लेखी द्या, असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांकडून सुद्धा हीच मागणी आहे की सरकार फक्त या घोषणा करत सुटतं आणि लाभ मात्र काहीच मिळत नाही। त्यामुळे आता सरकारने ही जी घोषणा करत आहे ते आम्हाला लेखी पाहिजे आहेत, असं सर्वच लाभार्थ्याकडून असेल, विरोधकांकडून असेल, जे विरोधी बाकावर नेते आहेत त्यांच्याकडून असेल, सर्वांकडून किंवा सर्वात महत्त्वाचं बच्चू कडू साहेब आहेत ज्यांनी या योजनांसाठी उपोषण केलं, या सर्वांकडून फक्त एकच मागणी होत आहे की जे तुम्ही आम्हाला आश्वासन देत आहे ते आश्वासन तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या असे सांगण्यात येत आहे। तुमचं यावर मत काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर सर्वात महत्त्वाची अपडेट की संजय गांधी निराधार योजनेबद्दल, आता हे अनुदान वाढेल तेव्हा वाढेल, परंतु तुम्हाला त्या अगोदर काय काम करायचं आहे, तर त्या अगोदर तुम्हाला तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे। तुमचा डीबीटी, आता बरेच जण म्हणतील की आमचा डीबीटी ॲक्टिव्ह आहे, आम्हाला माहीत आहे, परंतु तुम्ही ऑनलाईन एकदा चेक करून घ्या आणि जर आहे तर ते कोणत्या बँकेला आहे ते सुद्धा चेक करून घ्या, कारण बऱ्याच जणांचे 3 ते 4 अकाउंट असतात आणि त्यांना माहीत नसतं की कोणत्या बँकेमध्ये आमचे पैसे येत आहेत, कारण बरेच जे जुने अकाउंट आहेत ती सरकारकडून इनॅक्टिव्ह करण्यात आलेले आहेत। बऱ्याच बँकांचे जुने अकाउंट इनॅक्टिव्ह करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही त्याच्या भरोशावर बसल्यामुळे तुमचे काही हप्ते थकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह करून घेणे गरजेचे आहे। तुम्ही म्हणाल याआधी आमचे हप्ते येत होते, आत्ता 1-2च हप्ते आले नाहीत, तर यावेळेसच या 3 ते 4 महिन्यामध्येच असं करण्यात आलेलं आहे की जुने जे तुमचे अकाउंट आहेत ते जुने अकाउंट आहेत ती इनॅक्टिव्ह करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह करायचं आहे, तुम्हाला ज्या बँकेला डीबीटी ॲक्टिव्ह करायचा आहे तो पुन्हा करायचा आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे NPCIL तुमचं मॅपिंग करून घ्यायचं आहे। डीबीटी ॲक्टिव्ह तर करायचंच आहे, परंतु जर तुमचं NPCIL मॅपिंग नसेल तर तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह सुद्धा होणार नाही। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं NPCIL मॅपिंग सुद्धा करून घ्या, म्हणजेच नॅशनल पोर्टलला मॅपिंग सुद्धा करून घेणे महत्त्वाचे आहे, कारण सरकार आता बरेच रूल लावत आहे, बऱ्याच योजना आहेत, बऱ्याच योजनांचे अनुदान वाढवल्याबद्दल लाभार्थ्यांकडून विरोधकांकडून बऱ्याच मागण्या होत आहेत आणि त्यामुळे सरकार हे वेगवेगळे जे नियम आहे ते लावत आहे। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा त्यांनी नियम लावलेला आहे, तो म्हणजे ज्या आयकरदात्या महिला आहेत त्या आयकरदात्या महिलांना आम्ही हे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देणार नाही, हा सुद्धा नियम हा सरकारकडून लावण्यात आलेला आहे। हा नियम खरं तर अगोदरच आहे, परंतु त्यांनी या अगोदर का त्यांना मग अशा लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो दिला होता ते सरकारलाच माहीत, फक्त निवडणुकीसाठी दिला होता का हे सरकारलाच माहीत। शिवाय कर्जमाफी संदर्भात सुद्धा आता नवीन नियम लागू करण्यात येत आहेत। पीक विमा संदर्भात सुद्धा नवीन नियम, पीक विम्याची तर नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे।
ती अजिबात शेतकरी त्यासाठी समाधानकारक नाही, त्यासाठी सर्व शेतकरी असमाधानकारक आहे हेही सरकारला माहीत आहे। आता हे अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालू राहणार आहे। त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचा आपला मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार योजना। या योजनेबद्दल सरकारने सांगितलं आहे की आम्ही 18 तारखेपर्यंत अधिवेशनात याचा नक्की निर्णय घेऊ असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। मात्र याचे अनुदान 6000 रुपयेच करणार आहोत असे मात्र आश्वासन तोंडी सुद्धा कुठे देण्यात आलेले नाही। त्यामुळे तुम्हाला किती अनुदान हवं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण बऱ्याच जणांच्या असं मागणी आहे की आम्हाला 6000च अनुदान पाहिजे आणि ते आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे की तुम्ही देणार आहात। कारण उपोषण सोडताना तुम्ही तोंडी स्वरूपात सांगितलं होतं आणि बच्चू कडू यांनी त्या तोंडी स्वरूपाच्या ह्याच्यावरती विश्वासावरती हे उपोषण सोडलं आहे। परंतु त्यांचा पुढे एक विश्वास होता की राज्याचं जे या घोषणा करायच्या असतात त्या अधिवेशनात करता येतात। त्यामुळे या अधिवेशनावर विश्वास ठेवून त्यांनी उपोषण सोडलं किंवा लाभार्थ्यांनीही त्यावेळी माघार घेतली होती, कारण बऱ्याच पक्षांचा लाभार्थ्यांचा त्या अधिवेशनाला उपोषणाला पाठिंबा होता आणि त्यामुळे त्यावेळी सगळ्यांनीच माघार घेतलं या अधिवेशनासंदर्भामुळे। परंतु 18 तारखेपर्यंत पुन्हा जर ही घोषणा झाली नाही, 6000 अनुदान केलं नाही तर मात्र आम्ही पुन्हा उपोषण करू, पुन्हा आंदोलन करू असा इशारा माननीय बच्चू कडू आणि बऱ्याच विरोधकांनी आणि लाभार्थ्यांनी सुद्धा दिलेला आहे। दिव्यांगांसाठी जे अनुदान आहे ते सुद्धा वाढवण्यासंदर्भात चा मुद्दा हे बच्चू कडू यांनी उचलून धरला आहे। कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा बच्चू कडू यांनी उचलून धरलेला आहे। त्यामुळे असं फिक्स कुठेच नाही की रुपये 6000 हे अनुदान संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात होईल। आता ही मागणी आहे, परंतु सरकारने ही मागणी मान्य करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला माहित आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने असेच आश्वासन दिले होते की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये करू असे आश्वासन दिले होते। परंतु आजपर्यंत आता लाडकी बहीण योजनेला एक वर्ष होऊन गेलं, 30 जूनला वर्ष झालं, परंतु सरकारने अजूनही 2100 रुपये केलेले नाही। त्यामध्ये उन्हाळी अधिवेशन झालं, हिवाळी अधिवेशन झालं, तरीही सरकारने 2100 रुपये कुठेही वाढवलेले नाही। त्यामुळे या संदर्भात सुद्धा सरकार काय भूमिका घेतं हे पाहणे महत्त्वाचे आहे, कारण आता जो बच्चू भाऊंनी जो मुद्दा मांडला आहे तो अगदी बरोबर आहे की या सरकारकडून लेखी स्वरूपातच घेणं गरजेचं आहे, कारण हे सरकार तोंडी आश्वासन देत आहे परंतु लेखी किंवा सत्यात काहीच उतरत नाही। त्यामुळे फक्त जे मतदान आहे ते घेऊन हे सरकार जिकडे तिकडे गप आहे। त्यामुळे लेखी स्वरूपात घेणं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता 18 तारखेपर्यंतच आपल्याला समजेल की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे किती मिळणार आहेत किंवा वाढीव अनुदान होणार आहे का आणि ते कोणत्या महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। आता यात सुद्धा काही अटी लावण्यात येतात का हे सुद्धा पाहावं लागेल। त्यासाठी तुम्हाला जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे, श्रावणबाळ निराधार योजनेचे किंवा दिव्यांगांसाठी जी योजना आहे त्यासाठी, विधवा महिला आहे त्यासाठी तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह करून घेणे महत्त्वाचे आहे। त्याआधी तुम्ही तुमच्या बाजूने सेफ राहा, कारण तुम्ही डीबीटी ॲक्टिव्ह करून घ्या। तुमचा डीबीटी तुम्ही म्हणाल ॲक्टिव्ह आहे पण असं नसेल, कारण बरेच अकाउंट हे इनॅक्टिव्ह करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही एकदा ऑनलाईन चेक करा। यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत, 2 मिनिटाचं काम आहे, मोबाईलवर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता की तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह आहे किंवा नाही आणि आहे तर कोणत्या बँकेसाठी आहे ते। सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त संजय गांधी निराधार लाभार्थी जो आहेत त्यांच्याबरोबर किंवा विधवा महिला आहेत त्यांच्याबरोबर किंवा श्रावणबाळ या सर्व ज्या लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।